विदर्भामध्ये लक्षात घेतला पाहिजे होता। जेव्हा त्यांचा सुपडा साफ झाला केवळ 2 जागा आल्या, एक शिवसेनेला आली आणि एक गडकरींची भाजपला आली। दारुण परिस्थिती होती, पराभूत होऊ शकते विधानसभेला अशी परिस्थिती होती। पण भाजपनं जे जातीय समीकरण साधलेलं आहे, जास्तीत जास्त कुणबींना तिथं उमेदवारी देऊन जे समीकरण साधलंय ते रिफ्लेक्ट होताना दिसतंय सर। निश्चितच दिसतंय, पण त्याबरोबर एक महत्त्वाचा आणखीन मुद्दा जसा आहे की जो लोकसभेचा एक आपण आधार घेतो त्याचा काही खरं तर कुठल्याही प्रकारे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला विधानसभेमध्ये दिसणार नाहीये, याबाबत काही शंका मला तरी वाटत नाहीये। त्याचं कारण लोकसभेच्या चित्र वेगळं असेल असं चित्र वेगळं असेल, कारण लोकसभेच्या नंतर निश्चितपणे महायुतीने खूप काम केलेलं आहे, विविध आघाड्यांवरती काम केलंय, जातीय समीकरणं बदललेली आहेत, वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत, योजनांचा महापूर आलेला आहे आणि अशा वेळेला त्याचे सुद्धा काही इम्पॅक्ट जे आहेत ते आपल्याला मोदी साहेब स्वतः मैदानात विदर्भामध्ये खास करून खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी सभा घेतल्या। गेल्या वेळेला 2019ला जी भाजपची सत्ता त्यांना अगदी क्लीनली मिळवता नाही आली, त्याचं सगळ्यात मोठं कारण विदर्भातला ओबीसी होता, जो कुणबींनी 11 जागा गेल्या वेळेला तिथल्या पडल्या होत्या चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट कापल्यानंतर, आणि त्या 11 जागा खूप निर्णायक ठरल्या। म्हणजे जर त्या 11 जागांचा आपण विचार केला असता आणि त्यांच्याकडे असलेले 105 तर 116 जागां घेऊन ते आणखी पुढे गेले असते, पण ते झालेलं नाही। आता इथे बघा, दक्षिण पश्चिमची जी जागा आहे स्वतः देवेंद्र फडणवीस तिथून लढतायत। गेल्या 3 निवडणुकांचा विचार केला तर ते स्वतःही त्यांचं मताधिक्य घटताना दिसतंय, आणि त्यामुळे मला विदर्भामध्ये जितकं वाटतंय की युती जोरात करेल, महाविकास आघाडी तिथे खूप चांगला 50-50 नाही 50 पेक्षा मला तर असं वाटतं 65% हे यशाचं प्रमाण हे महाविकास आघाडीच्या बाजूने असेल असं दिसतंय। मी तर असं सांगेन या सगळ्याच्यात की महाविकास आघाडी याच्यामध्ये जोरदार जोर मारेल, याला सगळ्यात महत्त्वाचं जोर मारेल तर महाविकास आघाडी सत्तेत येईल, जर तुमचं म्हणणं तसं असेल ना। नाही विदर्भातून राजमार्ग जातोय, नाही याला मुद्दे आहेत। विदर्भाने 2014ला साथ दिली, विदर्भात समृद्धी महामार्ग 2014ला विदर्भाने साथ दिली भाजपला, म्हणून भाजप सत्तेत आलं। 19ला साथ दिली, त्याच्या आधी काँग्रेसचा गड होता विलास 62 जागांमध्ये प्रचाराचे मुद्दे जर आपण लक्षात घेतले भाजपच्या वतीने, तर संविधानाच्या बाबतीत जे काही नरेटिव्ह सेट झालं होतं ते मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणून मोदी शहा विदर्भात जाऊन बसले। मोदींनी तिथं म्हणलं की सोयाबीन पिकाला जे आहे ते प्रति क्विंटल 6000ने भाव देतील, पण शेतकऱ्यांचा त्यावरती विश्वास पाहुणे जोडले गेलेत। निरंजन डावखरे आता आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते। निरंजनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आकडे समोर आलेले आहेत। महायुती महाविकास आघाडी कुणाच्याही बाजूने एक्झिट पोल पत्रकारांचा सध्या तरी झुकताना दिसत नाहीये, त्यामुळे एक प्रकारे त्रिशंकू परिस्थिती किंवा फ्रॅक्शन मॅन्डेट राज्यात येणार असल्याचा एक्झिट पोल पत्रकारांकडून वर्तवला जातोय। निरंजनजी, आपली पहिली प्रतिक्रिया। माझी पहिली प्रतिक्रिया याच्यामध्ये फार स्पष्ट आहे, कारण राज्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत होता, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबरोबर ज्यावेळेस संवाद साधत होता, त्यावेळेस साधारणपणे 160 पेक्षा जास्त सीट्स हे महायुतीला येताना दिसतंय। लोकसभेनंतरचं चित्र आपण सगळेच मगाशीपासून मी ऐकतोय की सगळेच जण या इकडे जे 4ही लोक बसलेत ते सगळ्यांना महाराष्ट्र त्यांना खडानखडा माहिती आहे, आणि तेही मान्य करतात की लोकसभेनंतरचं चित्र हे निश्चितपणे बदललं आहे। राज्य शासनाने घेतलेल्या ज्या निर्णय आहेत, ज्या अनेक योजना आहेत, याच्यामुळे निश्चितच येत्या वेळेस यावेळेस निर्णय हा लोकांचा मतदानाचा कल हा महायुतीकडे निश्चितपणे आहे। म्हणजे 160+ जागा महायुतीला मिळतील असा अंदाज आपण व्यक्त करताय। विदर्भ